फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडे काय आहे, पॉवर आहे कशासाठी, रिट इश्यू करायसाठी. रिट काय असतं आपण बघितलं ऑलरेडी, है ना. पण आपण हे पण बघितलं होतं की बाकीचे कोर्ट्स जे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत ते पण रिट इश्यू करू शकतात, बट त्याच्यासाठी कायदा करावा लागेल आणि तो पॉवर कोणाकडे आहे, फक्त आणि फक्त पार्लमेंटकडे आहे. नेक्स्ट, फंडामेंटल राईट्स अँड आर्म फोर्सेस. आपण म्हटलं आर्टिकल 33 मध्ये की जेव्हा जेव्हा आर्म फोर्सेस येतात, वेदर पॅरामिलिटरी फोर्सेस, बीएसएफ, पोलीस फोर्सेस, मिलिटरी फोर्सेस, जितके पण फोर्सेस आहेत, त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते रिस्ट्रिक्ट केले जाऊ शकतात. सगळेचे सगळे फंडामेंटल राईट्स ते अवेल नाही करत. तर त्यांचे जे कोणते कोणते फंडामेंटल राईट्स रिस्ट्रिक्ट होतील त्याच्याबद्दल कायदा करून आणण्यासाठी पण इम्पॉवर्ड कोणाला केलंय, पार्लमेंटला. आपण बघितलं पार्लमेंटने काय केलं, आर्मी ऍक्ट, पोलीस ऍक्ट, बीएसएफ ऍक्ट, खूप सारे एअरफोर्स ऍक्ट, नेव्ही ऍक्ट, सगळे ऍक्ट घेऊन आली पार्लमेंट. आणि त्या ऍक्ट मध्ये काय स्पेसिफाईड आहे, कुठले कुठले फंडामेंटल राईट्स आहेत ते रिस्ट्रिक्ट केले जाऊ शकतात या आर्म फोर्सेसचे. जेव्हा आपण आर्म फोर्सेस म्हणतो त्याच्यामध्ये फक्त जे सोल्जर्स आहेत ते इन्व्हॉल्व होतात का, नाही. तर ऑल द स्टाफ, मेंबर्स ऑफ आर्म फोर्सेस म्हणजे सगळा स्टाफ, ते बार्बर, नेव्ही, कुकिंग करणारा, प्रत्येक इंडिव्हिज्युअल काय होईल, इन्क्लूड होईल त्याच्यामध्ये.